आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय हा पेंडिंग होता। चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय, सरकार मुलींच्या शिक्षणाबाबत संवेदनशील आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे। तांत्रिक कारणांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। तर मुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झालं असा सवाल वडेट्टीवार यांनी केला होता। काउंटिंग नंतर ज्यावेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली, आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं। तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं म्हणून विषय पेंडिंग राहिला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही। टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही। काय बोललेत, आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली काय काल परवा आता काहीतरी सीएम बोललेत ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे। 12वी पर्यंत ऑलरेडी आहेच। उपकार काय करताय, कोणाकोणामध्ये निर्णय घेताय? छाती ठोकायची आणि सांगायचं आणि खोटं बोलून रेटून न्यायचं, हे आतापर्यंत तेच झालं ना। त्यांना माहीत आहे नेरेटिव्ह काय आम्ही चुकीचं सेट केलं आहे, खोटं काय नेरेटिव्ह सेट केलं आहे। खरं तर यांनी जातीमध्ये भांडण्याचं काम यांनी सुरू केलं नव्हतं, जातीपातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम